या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर, पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदा शाह मदार चौक सोलापूर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या गुंगी गुडिया या वक्तव्याचे तीव्र पडसाद सोलापूरमध्ये उमटले। या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी थेट सोलापूर जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यालयासमोर एकत्र येत संबंधित वक्तव्याचा तीव्र निषेध केला। यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला बांगड्यांचा हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला। आंदोलनादरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध असो, सुनेत्रा पवार जिंदाबाद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंदाबाद अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला। आंदोलनाची तीव्रता आणि मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांमुळे काही काळ काँग्रेस कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की राजकीय मतभेद आणि वैचारिक विरोध असू शकतो, मात्र कोणत्याही महिला नेत्याबाबत बोलताना राजकीय पक्षांनी योग्य भाषेचा आणि मर्यादांचा वापर केला पाहिजे। राज्याच्या उपमुख्यमंत्री पदासारख्या जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करणे निषेधार्ह असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली। सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या सन्मानाचा अवमान करणारी कोणतीही भाषा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहन करणार नाहीत। राजकीय टीका जरूर करावी, मात्र ती वैचारिक आणि सभ्य भाषेत असावी। राजकीय टीकेच्या नावाखाली महिलांचा अवमान करणारी भाषा वापरणे योग्य नाही अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। तसेच संबंधित वक्तव्याबद्दल जाहीरपणे माफी मागण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। यापुढेही सुनेत्रा पवार यांच्याबाबत अपमानास्पद किंवा अवमानकारक वक्तव्य करण्यात आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तौफिक शेख, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष रियाज शेख, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष सुवर्णा झाडे, जिल्हा उपाध्यक्ष नागेश पवार, सौदागर बाबर, जितेंद्र शिलवंत, रसैफुभाई मनियार, अरफाद सय्यद, जुनेद दर्जी, माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप ननावरे, उत्तर सोलापूर तालुका युवक अध्यक्ष नंदकुमार गरड, तसेच प्रवीण चाफा करंडे, बशीर शेख, आसिफ राजे, अखिल नाईकवाडी, बुडन नदाफ, हेमंत चौधरी, बंडू मस्के, सुनील चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूणच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या गुंगी गुडिया या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आक्रमक भूमिका घेत थेट सोलापूर जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केल्याने या आंदोलनाची शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चा झाली। आज राष्ट्रवादी पार्टी के सभी पदाधिकारी कार्यकर्ताओं की जानिब से आज यहाँ पर कांग्रेस कमेटी के सामने जो कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष है सपकाळ, उनके बारे में जाहिर निषेध करने के लिए आज यहाँ पर हम सब जमा हुए हैं। उनका जो हमारे जो राष्ट्रीय नेता है सुनेत्रा वहिनी, उनके बारे में जो अपशब्द बोला गया उसके बारे में हम सभी को दिल को ठेस लगी है। हम सब इस बात का उनके कांग्रेस कमेटी के सामने आकर इस बात का हम जाहिर निषेध करते हैं। और जो कांग्रेस के जो पदाधिकारी है उनकी बात कहना चाहूँगा कि आप सपकाळ साहब को बोलो कि सुनेत्रा वहिनी एक भगिनी है, एक हमारी नेता है, उनके बारे में जो अपशब्द बोला है इसका आप पूरे मीडिया के सामने जाहिर निषेध करने को ना, अगर जाहिर निषेध का जो माफ़ी नहीं मांगे तो हम सब लोग मिलकर सोलापुर शहर में, जिले में, महाराष्ट्र राज्य में राष्ट्रवादी पार्टी की तरफ से तीव्र आंदोलन छेड़ा जाएगा इसके बारे में। आज काय केलंय तुम्ही? आज कोणत्या प्रकारचं आंदोलन? आज जो है आंदोलन यहाँ कांग्रेस के सामने आकर जो उनके जो फोटो को हमारी भगिनी ने बंगड़ी का हार पहनाया है, ये बात उन्हें समझना चाहिए। मीडिया के जरिए बात उन तक जो पहुंच जाएगी तो इस बात का उन्हें अफसोस होना चाहिए, दिल को उनके बात टपटनी नहीं चाहिए और इस बात का गौरव फिक्र करते हुए वो मीडिया के सामने आकर जाहीर माफी मागनी चाहिए। आज या ठिकाणी सोलापूरमध्ये काँग्रेस कमिटीच्या समोर राष्ट्रवादी पक्षाने जाहीर निषेध केलेला आहे। आज हे महाराष्ट्रामध्ये निंदनीय वक्तव्य आणि हे आता तर केलंच आहे, पण याच्या अगोदर प्रत्येक महिलांच्या वेळेस असं बोललं गेलेलं आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ही दखल सरकारने सुद्धा आणि कायद्याने सुद्धा घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाईचे आदेश सुद्धा सोडले पाहिजे। आज महाराष्ट्राच्या एका वहिनी साहेबांना बोलले नाही तर महाराष्ट्राच्या तमाम महिलेला बोलल्यासारखा हा शब्द आहे
तेव्हा हर्षवर्धन दादांनी सर्वांसमोर आणि जाहीर मीडिया समोर त्यांची माफी मागावी, एवढंच काय. एक सुमित्रा वहिनी बहीण म्हणून त्यांच्या पाया पडलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाहीये, कारण त्यांनी हे घाणेरडं वक्तव्य करून स्वतःची लेवल दाखवल्यासारखं काम केलेलं आहे. तेव्हा आम्ही इथे एक महिला भगिनींतर्फे बांगडीचा हार आम्ही त्यांना घातलेला आहे. हे चुकीचं असू शकेल, पण कधी चुकलो आम्ही? हे महाराष्ट्राची महिला कधीही चुकणार नाही, पण जेव्हा पुरुष चुकेल तेव्हा सदैव 10 वेळा 100 वेळा ही महिला चुकत राहणार आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.